नमस्कार, ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडीचा जो पुढचा भाग आहे, पुरस्कार भाग क्रमांक 5, याच्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचे जे पुरस्कार आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। यापूर्वी आपण पुरस्काराचे 4 भाग ऑलरेडी अपलोड केलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण वर्षभराचे पुरस्कार सगळे घेतलेले आहेत, ते तुम्ही एकदा पाहून घ्या। सुरू करूयात आपण पुरस्कार भाग 5। सगळ्यात पहिले आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 आणि 2023। 2022 आणि 23 दोन्ही पुरस्कार डिस्कस करण्यामागचं कारण हे आहे की आपली परीक्षा कधी होईल आणि करंट अफेअर कधीच टाकतील हे आपल्याला कन्फर्म नाहीये। तरी आपण एक गृहीत धरतोय की 1.5 वर्षाचा करंट अफेअर टाकला जाईल। त्यामुळे 1.5 वर्षाचं जर तुम्हाला करंट अफेअर करायचं असेल तर 22 आणि 23 दोन्ही पुरस्कार तुम्हाला बघावे लागतील। आता ह्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की जसं भारतात भारतरत्न आहे तसं महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार। महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 चा जो देण्यात आलाय तो देण्यात आला अप्पासाहेब धर्माधिकारी यांना, आणि 2023 चा जो पुरस्कार देण्यात आलाय ते प्रसिद्ध मराठी अभिनेते अशोक सराफ यांना। तर ही महाराष्ट्र भूषण पुरस्काराची ट्रॉफी आहे आणि हे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जेव्हा पुरस्कार देण्यात आला होता तेव्हाची ही ट्रॉफी आहे। तर सुरुवात करूया महाराष्ट्र भूषण पुरस्कारापासून। महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। हा पुरस्कार याची सुरुवात 1996 ला झाली होती। रोख 25 लाख रुपये आणि मानपत्र देण्यात येतं। आता हा पुरस्कार कोणत्या कोणत्या क्षेत्रात देण्यात येतो हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यामध्ये आरोग्य सेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान, समाजसेवा इत्यादी क्षेत्रात दिलेल्या विशेष योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो। मग हा फक्त महाराष्ट्रातल्या लोकांना देण्यात येतो की महाराष्ट्राच्या बाहेरचे म्हणजे जे भारतीय आहेत त्यांना पण देण्यात येतो? तर हा फक्त महाराष्ट्रातल्या लोकांसाठी देण्यात येत होता। आता हा पर प्रांतीयांना म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत त्यांना पण दिलं जातं, परंतु त्यांना महाराष्ट्रात काही वर्ष राहावं लागतं आणि महाराष्ट्रासाठी काहीतरी विशेष योगदान द्यावं लागतं। बघा, सप्टेंबर 2012 पासून हा पुरस्कार परप्रांतीयांना सुद्धा देण्यात येतो, परंतु त्यांनी महाराष्ट्रात किमान किती 15 वर्ष वास्तव केलं पाहिजे। मग जो व्यक्ती महाराष्ट्रात 15 वर्षापासून राहतो त्या सर्व व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाऊ शकतो, पण त्यासाठी त्यांनी या क्षेत्रामध्ये विशेष योगदान दिलं पाहिजे। पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1997 साली पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातल्या भरीव योगदानासाठी देण्यात आलं होतं। त्यानंतर बरेच असे लोक आहेत ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला। त्याच्यामध्ये लता मंगेशकर हे तुम्हाला माहिती असतील, बाबासाहेब पुरंदरे माहिती असतील, तर ही सगळी लोक आहेत। अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात। यांचं पूर्ण नाव डॉक्टर दत्तात्रेय धर्माधिकारी किंवा अप्पासाहेब धर्माधिकारी असं त्यांना म्हणतात। हा त्यांचा फोटो आहे। खूप प्रसिद्ध समाज प्रबोधनकार असं म्हटलं तरी त्यांना चालेल। तर यांचा जन्म 1946 मध्ये रेवदंडा जिल्हा रायगड येथे झालेला आहे। रेवदंडा येथून त्यांनी श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती मार्फत अप्पासाहेब आणि त्यांचं कुटुंब हे सगळं कार्य करतं। आता अप्पासाहेब यांची जी लिगसी आहे ती त्यांच्या वडिलांपासून आहे। म्हणजे वडील नानासाहेब धर्माधिकारी जे होते ते 1940 च्या दशकापासून समर्थ रामदासाच्या दासबोधाच्या निरूपणाचे त्यांनी कार्य सुरू केले। म्हणजे जे दासबोध मध्ये जे काही तत्व सांगितले ते वाचून दाखवायची आणि त्यांचा अर्थ समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलंय? अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांनी केले। 2017 मध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मान देण्यात आला आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या आधी नानासाहेब धर्माधिकारी यांना 2008 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता। आणि एकाच कुटुंबातले 2 व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर होण्याची ही दुसरी वेळ होती। म्हणजे अप्पासाहेब धर्माधिकारींना 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलाय आणि नानासाहेब धर्माधिकारी यांना 2008 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलाय आणि एकाच कुटुंबातनं दोघांना पुरस्कार भेटण्याची ही दुसरी वेळ आहे। पुढे सर्वांचे आवडते अशोक सराफ यांना तुम्ही बऱ्याच चित्रपटात पाहिलं असेल। त्यांचा नुकताच एकदम फेमस चित्रपट म्हणजे सिंघम हा हिंदीत आलेला चित्रपट। त्यानंतर अशी ही बनवा बनवी या चित्रपटासाठी ते खूप प्रसिद्ध आहेत। त्यानंतर त्यांचं एक अभिनेता त्याच्यासोबत त्यांनी खलनायक म्हणून पण बऱ्याच चित्रपटात काम केलेलं आहे। तर असे हे अशोक सराफ मूळचे बेळगावचे, महाराष्ट्रातलं बेळगाव, आणि 1947 मध्ये त्यांचा जन्म मुंबईत झालेला आहे।
अशोक सराफ यांना प्रेमाने आपण मामा म्हणून संबोधतो, त्यांचं हे टोपण नाव म्हटलं तरी चालेल. पुढे मुंबईतील DGT विद्यालयात त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्यांनी शिरवाडकर यांच्या ययाती आणि देवयानी या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी प्रवेश केला. म्हणजे सगळ्यात पहिले त्यांनी नाटकात काम केलेलं आहे. त्याच्यानंतर 1969 मध्ये जानकी चित्रपटातून त्यांनी सिनेमा सृष्टीत आपला प्रवेश केलेला आहे. दादा कोंडके पासून ते आपल्याकडं काम करतायत आणि आतापर्यंतचा तो मराठी रंगभूमीचा किंवा मराठी नाटकात किंवा मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी काम केलेलं आहे. हे त्यांचे भरपूर फोटो आहेत. आवडते अभिनेते त्यांचे मराठी चित्रपट बघा, राम राम गंगाराम, पांडू हवालदार, खूप आहे. ते सगळे तुम्ही एकदा नाव वाचून घ्या. हिंदी चित्रपट थोडेसे मर्यादित आहेत, परंतु सिंगम चित्रपटात त्यांची जी भूमिका होती पोलीसची ती खूप गाजली होती. प्यार किया तो डरना क्या, गुप्त, कोयला, यस बॉस आणि करण अर्जुन मधली त्यांची जी भूमिका होती ती पण खूप गाजली होती. टीव्ही मालिका ये छोटी बडी बातें, हम पाच, डोंट वरी हो जाएगा हा कॉमेडी शो, त्यासोबत त्यांना भरपूर पुरस्कार भेटलेत. राम राम गंगाराम साठी पहिला फिल्मफेअर मराठी पुरस्कार भेटलाय. त्यांना हिंदीतले 5 फिल्मफेअर पुरस्कार भेटलेत. पांडू हवालदार चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार भेटलाय. इव्हन त्यांना भोजपुरी फिल्म पुरस्कार सुद्धा भेटलाय, मायका बटुआ आणि महाराष्ट्र भूषण 2023 चे. असे आपले ऑलराऊंडर अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण 2023 पुरस्कार भेटलेला आहे. पुढे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. लोकमान्य टिळकांच्या नावाने हा पुरस्कार आहे. हा लोकमान्य टिळक यांच्या 103व्या पुण्यतिथी दिनानिमित्त 1 ऑगस्ट 2023 रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोणाला देण्यात आलाय तर आपले भारताचे पंतप्रधान श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 1 ऑगस्ट 2023 का? कारण की त्याच दिवशी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असते. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या दिवशी म्हणजे प्रत्येक वर्षी आपण त्यांच्या स्मरणात हा पुरस्कार देतो. कोणी दिलाय? टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक हे लोकमान्य टिळकांचे वंशज आहेत. तर हे दीपक टिळक आहेत, यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या पुरस्काराचे 41वे मानकरी ठरले आणि त्यांनी या पुरस्काराची जी रक्कम होती ती नमामि गंगे हा जो प्रोजेक्ट आहे भारत सरकारचा त्याला पूर्ण अर्पण केलेली आहे. पुढे कार्यरत असलेल्या पंतप्रधानांना पहिल्यांदाच हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे पदावर असताना पुरस्कार भेटलेले हे पहिले पंतप्रधान आहेत. त्याच्यापूर्वी ऑलरेडी पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांना हा पुरस्कार भेटलेला आहे, परंतु ते तेव्हा पदावर नव्हते. म्हणजे पदावर नसताना ह्यांना पुरस्कार भेटले आणि ते नंतर कधीतरी PM झाले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी पदावर आहेत आणि त्यांना हा पुरस्कार भेटलाय, असे पहिले पंतप्रधान आहेत. पुढे पुरस्काराबद्दल 1983 ला या पुरस्काराची सुरुवात झाली. 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र. पुरस्कार देणारी संस्था लोकमान्य टिळक ट्रस्ट. वितरण याचं 1 ऑगस्टला करतात कारण की लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असते तेव्हा. आणि देशाच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी काम करणाऱ्या आणि देशाच्या प्रगतीवर महत्वपूर्ण प्रभाव टाकणाऱ्या साठी हा पुरस्कार देण्यात येतो. ऑलरेडी शरद पवार यांना सुद्धा हा पुरस्कार भेटलेला आहे. मागील विजेते सोनम वांगचुक 2020, सायरस पुनावाला 2021 आणि टेसी थॉमस 2022 आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोनम वांगचुक सगळ्यांना माहिती आहे, लडाख मधले प्रसिद्ध व्यक्ती आहेत. सायरस पुनावाला सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य किंवा अध्यक्ष म्हटलं तरी चालेल आणि टेसी थॉमस यांना वुमन मिसाईल मॅन ऑफ इंडिया असं सुद्धा म्हणतात. मिसाईल निर्मितीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान. पुढे राजश्री शाहू पुरस्कार 2023. राजश्री शाहू पुरस्कार 2023 जो आहे तो डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांना हा देण्यात आलेला आहे. आता हे जे 2 व्यक्ती आहेत डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग हे खूप प्रसिद्ध आहेत. यांनी गडचिरोलीच्या ग्रामीण भागात आणि तिकडच्या आदिवासी भागात भरपूर काम केलेले आहे आणि त्या कामाचा फळ म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. बघा, हे 1986 मध्ये बंग दाम्पत्य हे अमेरिकेतल्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठात सार्वजनिक आरोग्य विषयात त्यांनी MBBS केलं आणि त्याच्यानंतर ते भारतात परतले. एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये MBBS केल्यानंतर त्यांना हवं तर ते कुठेही
चांगली नोकरी मिळू शकत होते, परंतु त्यांनी गडचिरोली सारख्या भागामध्ये ग्रामीण भागात आदिवासी लोकांची सेवा करणं याला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. तिकडे त्यांनी सोसायटी फॉर एज्युकेशन ऍक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ म्हणजे सर्च नावाची एक संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेमार्फत त्या आदिवासी भागात त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांना अनेक पुरस्कार भेटलेत. पद्मश्री 2018, महाराष्ट्र भूषण 2005चा. बघा आपण यापूर्वी जो पुरस्कार आपण चर्चा केली महाराष्ट्र भूषण, तो डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांना 2005 मध्ये भेटलेला आहे. पुढे भारतीय आरोग्य विज्ञान संशोधन संस्थेचा ICMR गोविंद पुरस्कार सुद्धा त्यांना भेटलेला आहे. तर हे सगळं लक्षात ठेवा. पुढे शाहू पुरस्काराविषयी 1984 ला या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूरची जे त्यांच्या मार्फत हा पुरस्कार देण्यात येतो. 1 लाख रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह. पहिला पुरस्कार भाई माधवराव बागल यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये समाज प्रबोधन, साहित्य, कला, संगीत, क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. मागील पुरस्कार जर आपण पाहिले तर जनार्दन वाघमारे 2022 चा पुरस्कार, तात्याराव लहाने 2020 चा आणि अण्णा हजारे यांना 2019 चा शाहू पुरस्कार भेटलेला आहे. महत्वाचा पुरस्कार आहे, लक्षात ठेवा. पुढे महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 2023. तर या पुरस्काराचा सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की हे पहिल्यांदाच या वर्षीपासून चालू केलेले आहेत. मग एखादा पुरस्कार यावर्षी किंवा एखादा पुरस्कार जर पहिल्यांदा देण्यात येतो तर तो महत्वाचा ठरतो. आणि हे कोणी चालू केलंय तर आपल्या महाराष्ट्र सरकारने चालू केलेला आहे. त्याच्यामुळे हा खूप जास्त इम्पॉर्टंट पुरस्कार आहे. बघा, उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र सरकारने हा पुरस्कार चालू केलेला आहे. तर पहिला उद्योग रत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा, हे टाटा समूहाचे प्रमुख आहेत, तर त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. बघा, हे रतन टाटा आहेत आणि यांना पहिला उद्योग रत्न पुरस्कार भेटलेला आहे. आणि इतर जे पुरस्कार आहेत ते जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन आहे मुंबईमध्ये, त्याच्यामध्ये राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. म्हणजे टोटल 4 पुरस्कार सुरुवात केलेले आहे. त्याच्यामधले जो महत्वाचा पुरस्कार आहे उद्योग रत्न पुरस्कार, तो आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत देण्यात आला. आणि जे इतर पुरस्कार आहे ते राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर 2023 पासून महाराष्ट्र उद्योग पुरस्कार सुरू केलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जे आहेत ते विशेष क्षेत्रासाठी एकदम विशेष योगदान जे देत आहे त्यांच्यासाठी हा पुरस्कार आहे. आणि महाराष्ट्र उद्योग पुरस्कार हे उद्योगाच्या बाबतीत महाराष्ट्रासाठी विशेष योगदान देणाऱ्यांसाठी हा पुरस्कार आहे. हा चार्ट तुम्हाला पाठ करायचा आहे कारण की सगळे पहिले पुरस्कार आहेत, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवणं भाग आहे. बघा, उद्योग रत्न पुरस्कार 25 लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र हे रतन टाटा यांनी दिले. टाटा समूहाचे ते आहेत. ते कोणाच्या हस्ते दिले? आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आलेले आहे. पुढे उद्योग मित्र हा जो पुरस्कार आहे तो 15 लाख रुपये, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे त्याचे ते स्वरूप आहे. हा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया चे प्रमुख जे आहेत आदर पूनावाला यांना देण्यात आलेला आहे. बघा, इथं लिहिलंय मी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. पुढे उद्योगिनी म्हणून जो पुरस्कार आहे त्याचं स्वरूप आहे 5 लाख रुपये, सन्मान चिन्ह आणि मानपत्र. हा भेटलाय गौरी किर्लोस्कर यांना. हा किर्लोस्कर समूहाशी त्या संलग्न आहे. पुढे उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार 5 लाख रुपये, सन्मान चिन्ह आणि मानपत्र हे विलास शिंदे यांना भेटलाय. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी नाशिक याचे ते प्रमुख आहेत विलास शिंदे. चारही पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. पुढे महाराष्ट्राचे सांस्कृतिक पुरस्कार 2022 आणि 2023 सगळे घेऊन आलोय मी. 2022 आणि 2023 कारण की ते गरजेचं आहे. आपल्याला 1.5 वर्षाचा करंट अफेअर करायचा आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे हे पुरस्कार असतात आणि सांस्कृतिक कार्य संचालनामार्फत दरवर्षी दिले जातात. आता बघा, जे महाराष्ट्राचे पुरस्कार आहेत ते तर तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवणं आहे कारण की पुरस्कार विचारले गेलेले. आता ह्याच्यातले जे काही महत्वाचे पुरस्कार होते ज्या रकमेत वाढ केलेले, त्याच्यामुळे ही छोटीशी बातमी आहे. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, त्याच्यानंतर नटवर्य प्रभाकर पनशिंकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी राष्ट्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार. याची जी पूर्वी रक्कम 5 लाख रुपये होती ती आता 10 लाख रुपये करण्यात आलेली आहे.
आणि जे इतर पुरस्कार आहेत त्यांची जी रक्कम पूर्वी 1,00,000 रुपये होती ती आता 3,00,000 रुपये करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे काही वेळेस काय असतं, पुरस्काराचं स्वरूप विचारतात, ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर हे आपण 2022-23 चे पुरस्कार, त्यांचं क्षेत्र आणि पुरस्काराचं स्वरूप असे 4 मुद्दे आपण घेऊन आलेलो आहोत. सुरुवात करूया. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2022 चे पुरस्कार जाहीर केलेले नाहीयेत, मी भरपूर ठिकाणी शोधले पण सापडले नाही. तर 2023 चे जे पुरस्कार आहेत ते सुरेश वाडकर हे आपले प्रसिद्ध म्हणजे गायक म्हटलं तरी चालेल, प्रसिद्ध गायक आहेत सुरेश वाडकर, यांना ते दिलेलं आहे. गायन क्षेत्रामध्ये 10,00,000 रुपये मानपत्र आणि सन्मान चिन्ह. त्यानंतर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार तर 2022 चे जे आहेत उल्हास कशाळकर यांना भेटलेत आणि 2023 चे जे आहेत ते शशिकांत श्रीधर मुळे यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. शास्त्रीय संगीत क्षेत्रात दिले जातं कारण की पंडित भीमसेन जोशी यांचं शास्त्रीय संगीत खूप मोठं नाव आहे. 10,00,000 रुपये मानपत्र आणि सन्मान चिन्ह. पुढे नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार तर हे जे 2022 चे भेटले ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांना भेटले. तर 2023 चे जे आहेत ते अशोक समेळ यांना भेटलेलं आहे. मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो. सेम आहे 10,00,000 रुपये मानपत्र आणि सन्मान चिन्ह. आणि शेवटचं संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार तर हे 2022 चे नैना आपटे यांना भेटलाय आणि 2023 चे विक्रांत कुंडले यांना भेटलेला आहे. संगीत रंगभूमीसाठी विशेष योगदानासाठी. सेम पुरस्काराचं स्वरूप आहे 10,00,000 रुपये मानपत्र आणि सन्मान चिन्ह. तर हे हा जो चार्ट आहे तो महाराष्ट्राच्या पुरस्कारासंदर्भात म्हणजे महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक मंत्रालय आहे त्याच्या मार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या संदर्भात सगळ्यात महत्वाचा आहे. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पाठ करण्याचा प्रयत्न करा. पुढे राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2022 आणि 23 हे इतर पुरस्कार जे मी म्हटलो ज्याचं 1,00,000 वरून 3,00,000 रुपये बक्षीस केलेलं आहे ते हे पुरस्कार आहे. खूप पुरस्कार आहे याच्यामध्ये, ह्याच्यातले किमान 2023 चे तरी तुम्ही लक्षात ठेवायला हवे. तर नाटक वंदना गुप्ते 2022 आणि ज्योती सुभाष 2023. ज्योती सुभाष हे खूप प्रसिद्ध नाव आहे त्यामुळे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. उपशास्त्रीय संगीत मोरेश्वर निस्ताने आणि 2023 चे ऋषिकेश बोडर. त्यानंतर कंठ संगीत अपर्णा मयेकर आणि 2023 चे रघुनंदन पणशीकर. लोककला हिरालाल सहारे आणि कीर्तनकार भाऊराव तुटे महाराज यांना 2023 चा आहे. पुढे शाहिरी साठी जयंत रणदिवे यांना भेटलंय. 23 राजू राऊत यांना भेटलंय. तर नृत्य लता सुरेंद्रे आणि 2023 सदानंद राणे. त्यानंतर चित्रपटासाठी चेतन दळवी 2022 आणि निशिगंधा वाड यांना 2023. पुढे कीर्तन आणि समाज प्रबोधनासाठी संत साहित्यिक प्राची गडकरी यांना 2022 आणि 2023 अमृत महाराज जोशी यांना भेटलेला. पुढे वाद्य संगीतसाठी पंडित अनंत केमकर आणि 2023 शशिकांत सुरेश भोसले. त्यानंतर कलादानसाठी संगीता राजेंद्र टेकाडे यांना 2022 भेटले. 2023 साठी यशवंत रघुनाथ तेंडोलकर साठी त्यांना भेटलंय. पुढे तमाशा हुकुनबाई बेपारी किंवा वेल्लेकर आणि 2023 उमा खुंडे. आणि सगळ्यात महत्वाचा सगळ्यात शेवटचा आदिवासीसाठी टिकल्या धाकल्या धिंडा यांना भेटले 2022 आणि 2023 सुरेश नाना रणसिंगे. खूप पुरस्कार आहेत. हा चार्ट याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सकाळ संध्याकाळ जर तुम्ही याला एकदा वाचलं 2-3 वेळा वाचन केलं तर 4 पर्याय बघून तुम्हाला याचं उत्तर बरोबर काढता येतील. नीट लक्ष देऊन एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे तर ज्ञानज्योती एज्युकेशन आपले जे ज्ञानज्योती एज्युकेशन हे पुण्यात क्लास आहे त्याचं कंबाईनच्या ज्या ग्रुप बी आणि सी च्या ज्या बॅचेस आहेत ते 1 मे 2024 ला एक बॅच सुरू झालेली आहे आणि इथून पुढची जी बॅच आहे ते 20 मे 2024 ला सुरू होत आहे. ऑफलाईन बॅच आहे सकाळी 9 वाजता 11 वाजता आणि 5 वाजता. त्यानंतर ऑनलाईनची जी बॅच आहे ती संध्याकाळी 5 ते 7 च्या दरम्यान आहे. तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेऊ शकता. 20 मे नंतर डायरेक्ट 10 जूनला एक बॅच चालू होणार आहे त्याचं टायमिंग पण सेम आहे. आणि त्याच्यानंतर 21 जुलैला गुरुपौर्णिमा निमित्त ही आम्ही बॅच चालू करणार आहोत. तर 20 मे ची बॅच तुमच्यासाठी उपलब्ध आहे. 10 जूनची सुद्धा बॅच उपलब्ध आहे. तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन घेऊ शकता. इतर काय आमच्या ज्ञानज्योती बॅचेस बद्दल माहिती हवी असेल तर खाली आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता. पुढचा पुरस्कार म्हणजे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. आता बघा एक वेगळा आहे गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार.
तो आपल्या महाराष्ट्र सरकारचा जो कल्चरल विभाग आहे त्याच्यामार्फत दिला जातो. आणि हा जो आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा मंगेशकर प्रतिष्ठान मार्फत किंवा प्रतिष्ठानतर्फे दिला जातो. या दोन पुरस्कारांमध्ये फरक आहे. गान सम्राज्ञी जर नाव आलं तर तो आपल्या महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार आहे, आणि जर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचा सरसकट नाव असेल तर तो मंगेशकर प्रतिष्ठान मार्फत दिला जातो. तर हा जो पुरस्कार भेटलाय तो प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना 2023चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि 2022 पासून हा पुरस्कार चालू झालेला आहे. आणि दरवर्षी राष्ट्र, लोक आणि समाज यांच्यासाठी अतुलनीय योगदानासाठी हा दिला जातो. 2022 साठी जो पुरस्कार चालू केलाय 2022 पासून कोणामार्फत? मंगेशकर प्रतिष्ठान मार्फत. 2022 चा जो पुरस्कार होता तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलेला आहे. आणि 2023 चा पुरस्कार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आणि फक्त लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे, आणि लता दीनानाथ मंगेशकर हा मंगेशकर प्रतिष्ठान मार्फत देण्यात येणारा पुरस्कार आहे. आणि हा मंगेशकर प्रतिष्ठानामार्फत देण्यात येणारा पुरस्कार 2022 ला सुरू केलाय, आणि पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलाय. आणि 2023 चा पुरस्कार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना भेटलेला आहे. आता बघा पुरस्कार विजेत्यांची नावं. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा आशा भोसले यांना भेटलेला आहे. त्याच्यानंतर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार हा पंकज उधास हे प्रसिद्ध गायक आहेत, त्यांचा गझल गायक आहेत, प्लस बॉलिवूडमध्ये पण बरीच त्यांची गाणी आहेत, त्यांना भेटलेला आहे. पुढे मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा भेटलाय मराठी अभिनेते प्रसाद ओक आणि बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन यांना भेटलेला आहे. पुढे वाघ विलासिनी पुरस्कार हा ग्रंथाली प्रकाशन यांना भेटलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट नाटक आणि उत्कृष्ट नाट्य निर्मितीचा पुरस्कार गौरी थिएटर्स नियमवाटी लागू या नाटकासाठी गौरी थिएटर्स यांना भेटलेला आहे. ते लता मंगेशकर पुरस्कार आहेत जे मंगेशकर प्रतिष्ठानामार्फत दिले जातात. पुढे विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हे मराठी भाषा विभागामार्फत 2022 साठी हे पुरस्कार जाहीर केलेले आहे. आता हे स्पेशल आपल्या महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागामार्फत देण्यात येणारे पुरस्कार आहे. बघा हे पुरस्कार खूप जवळजवळचे आहे. एक महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार येतो, मग दुसरं कोणाच तरी येतं, पण ते सगळे महाराष्ट्राच्या रिलेटेड असल्यामुळे खूप जास्त महत्वाचे ठरतात. तर विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हे 2012-13 पासून प्रदान केले जातात, आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळामार्फत हा पुरस्कार दिला जातो. त्यात पण स्पेशल कोणामार्फत? मराठी भाषा विभागामार्फत. तर बघा विजेते, स्वरूप आणि पुरस्कार. विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022 ऑलरेडी एमपीएससीने विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारावर प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे पुढे पण प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर कोणाला भेटलाय विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार? चंद्रकुमार नलगे यांना भेटलाय, आणि बक्षिसाचं स्वरूप काय? 5 लाख रुपये. पुढे श्री भागवत पुरस्कार. भागवत पुरस्कार कोणाला भेटलाय? ग्रंथाली प्रकाशन यांना भेटलाय, 3 लाख रुपये स्वरूप आहे. पुढे डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार जो व्यक्तीसाठी देण्यात येतो तो भेटलाय डॉक्टर विठ्ठल वाघ यांना. आणि डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा पुरस्कार संस्थेसाठी जो दिला जातो तो महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, टिळक रोडला असलेली महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांना डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार भेटलेला आहे. म्हणजे हे 2 पुरस्कार झाले, एक व्यक्तीसाठी आणि एक संस्थेसाठी. पुढे कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2022 व्यक्तीसाठी डॉक्टर ता भोसले यांना भेटलंय, आणि कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार संस्थेसाठी जो देतो तो कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी यांना तो पुरस्कार भेटलेला आहे. म्हणजे इकडे व्यक्ती, इकडे संस्था, परत व्यक्ती, परत संस्था. आणि विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जो भेटलाय चंद्रकुमार नलगे यांना. पुरस्काराचं स्वरूप हे आहे. या चार्टचा पण स्क्रीनशॉट काढून ठेवा. महाराष्ट्रातले महत्वाचे पुरस्कार आपण इकडे घेतलेले आहेत, आणि मराठी भाषा मार्फत देण्यात येतात, मराठी भाषा विभागामार्फत, त्याच्यामुळे हे पुरस्कार महत्वाचे ठरतात. हा चार्ट एकदा बघून घ्या. तर अशा प्रकारे आपला पुरस्कार भाग 5 हा संपलेला आहे. तुम्हाला कळाले असेल अशी मी अपेक्षा करतो. खूप जास्त पाठांतराचा हा भाग होता, त्याच्यामुळे यात जास्त काही एक्सप्लेन करण्यासारखं नव्हतं. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडत असेल तर माझा व्हिडिओ लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.